तुमच्या नावाची मदत तर आम्हाला कधीच मिळाली. आम्ही इथं फक्त आऊसाहेबांची तब्येत कशी विचारायला आलो. मदत मिळाली? कशी काय? विश्वजित त्यांनीच तुमच्या नावाची 5 लाखाची देणगी दिली आम्हाला. अहो ते गावात आलेत म्हणून कळालं. म्हणलं काही मदत मिळते का बघावं म्हणून सहज विचारायला गेलो त्यांना. तेव्हा त्यांच्याकडे तुमचा विषय निघाला. तेव्हा सांगितलं की तुम्ही दरवर्षी आम्हाला लय भरघोस मदत करता म्हणून. अहो लय खुश झाले. म्हणाले आनय राजा आम्हाला आमच्या धाकट्या भावासारखे आहेत म्हणून. आणि तुमच्याच नावाची 5 लाखाची देणगी दिली त्यांनी आम्हाला. आऊसाहेबांनी पेरून ठेवलंय तेच उगवतंय बघा आता. पण राजे एक विनंती होती. बोला. आम्ही आऊसाहेबांना भेटू शकतो का? नाही म्हटलं इथवर आलोयच तर दर्शन झालं असतं त्यांचं. महादेव, महादेव यांना आऊसाहेबांच्या रूमच्या बाहेर घेऊन जा. फक्त तुम्ही जरा. नाही नाही, काय काळजी करू नका. ठीक जा. किती मोठ्या मनाचा आहे विश्वजित. मी त्याच्याशी कसाही वागलो तरी तो माझी मदतच करतोय. मी त्याला कमीत कमी फोन करून तरी थँक्स म्हटलंच पाहिजे. अनय, तुझ्याकडे कोणीतरी आलं होतं ना? इतक्यात गेले का? अगं ते आऊसाहेबांना भेटायला गेलेत. बरं रेवा, मी जरा बाहेर जाऊन येतो. अरे कुठे निघालायस तू? आज सुट्टी आहे ना तुला? आजच्या दिवशी तरी थांब ना घरी. एरवी तुझ्याशी काही बोलायचं असलं तर वेळ कुठे असतो तुझ्याकडे? अगं अचानक एक काम आठवलं. आल्यावर बोलूया. अरे अचानक असा विचित्र का वागतो हा? विश्वजित बद्दल जे काही सांगायचंय मला ते ह्याला वेळ असेल तर ना. पण मला लवकरात लवकर सांगावंच लागेल त्याला. चला, या निमित्ताने का होईना आपण तुम्ही आला तिथे. अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही. माझ्या नावाने त्या संस्थेला एवढी मोठी देणगी दिलीत. तुम्हाला साधं थँक्यू पण नाही म्हणायचं का मी? नाही नाही, यासाठी थँक्स म्हणायला आला असाल तर म्हणू नका. आणि तुम्ही सध्या आर्थिक अडचणीतून जाताय. आऊसाहेबांच्या आजाराचं टेन्शन आहे तुम्हाला, मला माहिती आहे. दरवर्षी ही देणगी आऊसाहेब देतात. यावर्षी मी दिली, एवढंच. खूप मोठी गोष्ट नाही केली आहे मी. आणि हा, जर तुम्हाला या पैशांचं ओझं वाटत असेल तर जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा मला परत करा. विश्वजित, खरंच तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. तुमच्याबरोबर काम करायला नाही मिळालं ह्याचं दुःख नक्कीच वाटतंय मला. पण तुमच्यासारखा एक चांगला मित्र मिळाला हे काय कमी आहे? नाही नाही, खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. तुम्ही भेटला नसता तर रेवा कशा भेटल्या असत्या? म्हणजे तुमच्या दोघांसारखी फॅमिली कशी भेटली असती मला? काय मी माणसं जोडण्यामध्ये विश्वास ठेवतो. प्रत्येक क्लायंटला माझी फॅमिलीच मानतो. त्यांच्या अडचणीमध्ये मदत करतो. म्हणूनच ते माझ्याशी एकनिष्ठ असतात. अच्छा, म्हणजे तुमच्या सक्सेसचं हे रहस्य आहे तर. पण हे तुमच्या मिसेसला कळत नाही ना. मी त्यांना गिफ्ट पाठवलं तर त्यांना असं वाटतं की त्याच्या मागे माझा काहीतरी वेगळा उद्देश आहे. गिफ्ट? तुम्ही रेवाला गिफ्ट दिलं? हो का? तुम्हाला माहित नाही? नाही, मला काहीच म्हणाले नाही ते. हो. एक्सक्यूज मी. बोल. अनय, कुठे आहेस तू? प्लीज लवकर घरी ये. मला त्या विश्वजित बद्दल बोलायचंय तुझ्याशी. रोज सांगायचं म्हणते पण तुझा मूड ऑफ असतो त्यामुळे राहून जातो. हे बघ, मी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये. मी घरी आल्यावर बोलूया का? बाय.
तुम्ही दोघं एकमेकांपासून बऱ्याच गोष्टी लपवता वाटतं. नाही, चांगली गोष्ट आहे. हेल्दी रिलेशनशिपचं लक्षण आहे हे. पण काही म्हणा, तुम्हा सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. उद्या निघायचं म्हणतोय मी. इतक्या लवकर? घरच्यांची आठवण येते वाटतं. नाही नाही, मी तुमच्या एवढं लकी नाहीये. माझी वाट पाहणाऱ्या या जगाच्या पाठीवर कोणी नाही. हो. तुमच्यासारखी फॅमिली पाहिली त्याच्यामध्ये गुंतून पडतो मग मी. घरच्या जेवणाची चव कशी असते ते पण विसरलोय मी. बरं अनय, मला सांगा, इथे कुठे घरगुती जेवण चांगलं मिळेल का हो? अहो काहीतरीच काय बोलताय. मी इथे असताना तुम्ही बाहेर जेवणार? ते काही नाही. तुम्ही असं करा, उद्या माझ्या घरी या जेवायला. नाही नाही, कशाला उगीच. नाही नाही, मला तुमचं काही ऐकायचं नाही. तुम्हाला उद्या यावंच लागेल. पण हे तुमच्या मिसेसना आवडेल का? अहो तिला मी समजावेन हो, सांगेन काहीतरी. पण मला सांगा, तुम्हाला खायला काय काय आवडतं? आईच्या हातचं काहीही. मधू, मधू, अरे अरे किती त्रास देतोस रे. असा त्रास नाही द्यायचा बाळा, असा त्रास नाही द्यायचा. भाऊसाहेब, काय बोलताय तुम्ही? कोण मधू? सांगा ना, कोण मधू? हे बघ, त्याला ना नीट भरव. भरवल्याशिवाय ना तो खात नाही. मधू, अरे किती सांगतोयस? नीट खा बघू. साहेब, तुम्ही काय बोलताय? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? सांगा ना, कोण मधू? तो बघ गेला. बोलव त्याला, बोलव. मला त्याला भेटायचंय. भेटायचं त्याला शेवटचं. आऊसाहेब, रेवा, बस एका जागी शांतपणे. अगं आऊसाहेबांना काही नाही झालंय. तू ऐकलं नाहीस का डॉक्टर काय म्हणाले ते? त्यांचं फक्त बीपी थोडंसं शूटअप झालं एवढंच. तू नको स्वतःला इतका त्रास करून घेऊ. अरे मला कळतच नाहीये मधू कोण. आऊसाहेबांनी कधीच तुला किंवा मेघदत्त भाऊजींना मधू अशी हाक मारली नाही. इवन आत्याला सुद्धा मधू अशी हाक मारताना मी कधीच ऐकलं नाहीये. मग हा किंवा ही मधू कोण? मलाही तेच कळत नाहीये. ही मधू जी कोणी व्यक्ती आहे ना, ती जर आऊसाहेबांच्या समोर आली तर त्यांच्या तब्येतीत नक्की सुधारणा होईल. पण आपल्याला कळणार कसं की मधू कोण? काळजी नको करूस रेवा. आऊसाहेबांना या घरात यायच्या आधीपासून ओळखणारी एक व्यक्ती आहे, गुंडप्पा दादा. मी कालच त्यांना फोन केला होता. ते 1-2 दिवसात घरी येणार आहेत परत. तेव्हा ते आले की हा प्रश्न पण सुटेल. हे बरं केलंस. आऊसाहेबांना बरं वाटावं म्हणून या प्रश्नाचं लवकरात लवकर उत्तर सापडलं पाहिजे. तोपर्यंत मला चैनच पडणार नाही. अगं रेवा, किती काळजी करत बसणार आहेस? झोप आता. बघ, तुला सांगायचंच विसरलो. उद्या जेवणात काहीतरी खास बेत कर. मी एक पाहुणा बोलवलाय जेवायला. अनय, आऊसाहेबांना बरं नसताना असे मेजवानीचे बेत करणं म्हणजे चांगलं दिसणार नाही. आणि कोण येणार आहे असं? अगं माझा एक फार जुना मित्र आहे. तो मला परवा अचानक भेटला. म्हटलं तो गाव सोडून परत चाललाय, बोलवावं जेवायला. बरं, ठीक आहे. मला सांग काय बनवायचंय, मी बनवी. पण काहीतरी नाव असेल ना तुझ्या या मित्राचं? अगं उद्या येणार आहे तो, तेव्हा भेटशीलच की त्याला. चल झोप, मला पण झोप आली. बरं. रेवाच्या मनात विश्वजित विषयी इतका का राग आहे कुणास ठाऊक. त्याचं नावही ऐकायला मागत नाही. आता उद्या तो इथे आल्यावर ही कशी रिॲक्ट होणार आहे कोण जाणे. महादेव दादा, महादेव दादा, आज तुम्हाला मार्केटमध्ये जावं लागेल जरा.
बरंच काही सामान आणायचंय. भाज्या सुद्धा संपल्या, त्याही आणायच्या आहेत. आणि हो, आज मी श्रीखंड करणार आहे संध्याकाळी, तर चक्का सुद्धा आणा. आणि ताजी फुलं मिळाली ना तुम्हाला, तर ती आवर्जून घेऊन या. फ्लॉवर पॉट छान सजवून ठेवीन. कोणी मोठे साहेब येणार आहेत का? माहित नाही ना, अनयनी काहीच सांगितलं नाहीये मला. पण आपलं काम मात्र अगदी चोख झालं पाहिजे हा दादा. संध्याकाळपर्यंत सगळी तयारी करून ठेवा, नाही तर आयत्या वेळेला घाई व्हायची माझी. आधीच मला कल्पनाच नाहीये त्यांना काय आवडत असेल आणि काय नाही. तुमच्या हातचं काही आवडेल बघा त्यांना. आणि ताईसाहेब, तुमच्या हातचं एकदा का कोणी खाल्लं ना की ते पुन्हा पुन्हा येतील बघा खायला. बरोबर. बरं, मी जे काही सामान सांगितलं ना त्याची लिस्ट बनवा. आणि हो, जायच्या आधी दाखवा मला एकदा. बरं बरं. आऊसाहेब आजारी असताना बरं जमतं यांना पार्ट्या करायला. तुला कधीपासून आऊसाहेबांची काळजी वाटायला लागली ग? आणि खरंच जर काळजी वाटत असती तर ऍटलिस्ट ही नाटकं तरी केली नसतीस ना. हे बघ, 1 मिनिट. आज संध्याकाळी अनयचे पाहुणे येणार आहेत, तेव्हा त्यांच्या समोर मला कुठल्याही प्रकारची भांडणं नकोय. ऍक्च्युली तू खाली नाही आलीस ना तरच बरं होईल. हा, मला काय करायचंय कोण येतंय ते. मला त्यांची काहीही पडलेली नाहीये. असे खूप गेस्ट पाहिलेत मी. अरे वा, आज मस्त वेळ दिसतोय. पाहुण्यांना अगदी खुश करायचं ठरवलं दिसतोयस तू. तुझे पाहुणे आहेत, खुश करायलाच पाहिजे ना. आणि अनय, तुला चांगलं माहितीये, खुश करायचा मार्ग नेहमी पोटातून जातो. थँक्स रेवा. आऊसाहेबांचं करता करता ह्या सगळ्यासाठी सुद्धा वेळ काढलास. अनय, तू मला थँक्स म्हणणार आहेस? बरं सांग ना, कोण येणार आहे ते? किती वेळ सिक्रेट ठेवायचं? ते झाले वाटतं. थांब, मी बघ. नको, दार मी उघडणार. कळू तरी दे कोण सिक्रेट फ्रेंड आहे ते. आलेच. तुम्ही? हो, मी. का? दुसरं कोणी येणार होतं का? हे बघा, आमच्याकडे आता पाहुणे येणार आहेत आणि अनही बिझी आहे, सो तुम्ही. रेवा, अरे सर, आलात तुम्ही? या ना. रेवा, हेच ते पाहुणे आहेत आपले. या ना सर. रेवा, तू बोललीच नाहीस की हे आज घरी जेवायला येणार आहेत. आपण दणक्यात त्यांचं स्वागत केलं असतं ना. अनय, मी जाते, मला खूप काम आहे. सर, ही रोमिला, माझा मोठा भाऊ मेघदत्त दादा, त्याची बायको. आणि ही माझी आई. नमस्कार. तुमचं नाव खूप ऐकलं होतं मी. परदेशात होते ना मी, तिथेही बरेच लोक ओळखतात तुम्हाला. माझी मॉम, तीही बिझनेस करते. अनयने जो प्रोग्रेस केला ना बिझनेस मध्ये, ते आमच्यामुळेच. माझ्या मॉमनी पैसे दिलेले त्याला बिझनेस करायला. मेघदत्त आहे ना, तो माझा हस्बंड आहे. तो पण खूप हुशार आहे. आता तोही बिझनेस मध्ये लक्ष घालतोय. रमिला, जरा त्यांना पाणी वगैरे देशील का? आणि बोलताना जरा श्वास घ्यायला शिक. तुला दम लागत नसेल बोलताना, पण ऐकणाऱ्याला दम लागतो. सर, तुम्ही बसा ना. आई, मी आलो. तुम्ही बसा ना. हो. छान आहे तुमचं वाडा. रेवा, रेवा, रागवलीस ना? बोलू नकोस माझ्याशी. तू असं वागशील मला वाटलंच नव्हतं. अनय, तुला चांगलं माहितीये तो माणूस मला अजिबात आवडत नाही. तरी तू त्याला आपल्या घरी जेवायला बोलवलंस आणि त्याहून वर म्हणजे मला सांगितलंही नाहीस तू.
अगं म्हणूनच नाही सांगितलं, कारण मला माहिती होतं तू अशी रिॲक्ट होशील. पण रेवा, बिझनेसमध्ये चांगले संबंध ठेवावे लागतात. कोण कधी कोणाच्या कामाला येईल काहीच सांगता येत नाही. आणि तो उद्या परवा चाललाय, त्यामुळे राग धरून काय उपयोग. हे बघ, मला त्याच्याबरोबर काही प्रोफेशनल रिलेशन्स वगैरे मेंटेन करायचे नाहीयेत. त्यामुळे त्याच्याशी चांगलं वागायला तू मला भाग पाडू नकोस. मला नाही जमणार. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. मी पानं वाढायला घेते, जेवण थंड होईल. मला जेवायचं नाहीये. विश्वजित, तुम्ही राग मानून घेऊ नका. रेवाला तसं म्हणायचं नव्हतं. उगाचच जेवणावर राग कशाला, नाही का? तुम्ही काय म्हणताय मला कळत नाही. मी जेवणाला नाही, मला आत्ताच जेवायचं नाही असं म्हणायचं होतं मला. पण जेवण गरम आहे तोवर जेवून घेतलं असतं. हे बघा अने, मी बोललेला प्रत्येक शब्द आठवतो मला. मी काय म्हणालो होतो? सगळ्यांची ओळख झाल्यानंतर जेवेन. पण सगळ्यांची ओळख कुठे झाली अजून? मी इतक्या वेळा तुमच्या घरी आलो, पण आऊसाहेबांची भेट नाही झाली. त्यांना भेटल्याशिवाय मी जेवण कसं काय करू शकतो? हे बघा, त्यांना बरं नाहीये. उगाच त्यांना डिस्टर्ब करायला जाऊ नका. आणि तसंही त्या काही बोलणार नाही. तिथे जाऊन काय करणार आहात तुम्ही? नाही, ते काही असो, मला त्यांना भेटायचंच आहे. आऊसाहेबांना भेटून फारसा उपयोग होणार नाही सर. पण तुमचा हट्टच असेल तर मी घेऊन जातो तुम्हाला. चला. आऊसाहेब, आऊसाहेब, आज माझ्याबरोबर तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. त्याला तुमचा आशीर्वाद हवाय. मला माहिती आहे मी तुम्हाला थोडा त्रास देतोय, पण एकदा त्याला भेटाल प्लीज. आऊसाहेब, हे माझे मित्र आहेत, विश्वजित. तुम्हाला भेटायला आलेत. खूप ऐकून होतो तुमच्याबद्दल. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला भेटायची इच्छा होती. आज तुम्हाला भेटलो आणि धन्य झाल्यासारखं वाटतंय. मला आशीर्वाद नाही देणार तुम्ही?